Welcome everyone. The next part in the introduction to commerce is aids to trade. Aids to trade is the activities which facilitate trade are called as aids to trade. ज्या ॲक्टिव्हिटींमुळं ट्रेड करणं आपल्याला सोपं झालं त्यांना एड्स टू ट्रेड असं म्हटलं जातं. तर त्याच्या 6 ब्रँचेस आहेत. फर्स्ट आहे ट्रान्सपोर्ट, सेकंड आहे वेअर हाऊसिंग, थर्ड आहे बँकिंग, फोर्थ आहे इन्शुरन्स, फिफ्थ आहे पॅकेजिंग आणि सिक्स्थ आहे ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिसिटी. फर्स्टची ट्रान्सपोर्ट आहे. ट्रान्सपोर्ट रिमूव्ज द प्रॉब्लेम ऑफ प्लेस. इट इज द प्रोसेस ऑफ कॅरिंग गुड्स अँड पर्सन्स फ्रॉम वन प्लेस टू अनादर. ट्रान्सपोर्टेशनमुळं काय झालं तर जो प्रॉब्लेम होता की वस्तूंची देवाणघेवाण करण्याचा, तो प्रॉब्लेम आपला ट्रान्सपोर्टेशनमुळं सॉल्व झाला. इट असिस्ट ट्रेड्स बाय मूव्हिंग गुड्स फ्रॉम द प्लेस ऑफ इट्स प्रोडक्शन टू द लोकेशन वेअर दे आर टू बी सोल्ड. ट्रेडमुळं काय झालं तर वस्तूंची देवाणघेवाण जिथं प्रोडक्शन होते तिथपासनं ते जिथं त्यांचा ॲक्च्युअल यूज होतो आहे तिथपर्यंत पोहोचवणं आपल्याला ट्रान्सपोर्टेशनमुळं सोपं गेलं. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे वेअर हाऊसिंग और स्टोरेज. स्टोरेज इज प्रोसेस ऑफ कीपिंग, होल्डिंग अँड प्रिझर्विंग द गुड्स विच आर टू बी यूज्ड ॲट लेटर स्टेज. स्टोरेजमध्ये वेअर हाऊसिंग येतं. वेअर हाऊसिंग म्हणजे काय तर आपण माल स्टोअर करतो, प्रिझर्व करतो आणि नंतर जिथं लागतो आहे तिथं तो पाठवतो, त्याला वेअर हाऊसिंग म्हणलं जातं. वेअर हाऊसिंग म्हणजे लार्ज स्केलवर स्टोरेज केलं जातं. वेअर हाऊसिंगमुळं आपला प्रॉब्लेम जो आहे टाईमचा, वेळेचा प्रॉब्लेम आपला वेअर हाऊसिंगमुळं सॉल्व झाला. का तर आपण स्टोअर करू शकतो गुड्स आणि पाहिजे तेव्हा ते आपण विक्रीसाठी काढू शकतो. तर वेअरहाऊसचे 3 प्रकार पडतात: प्रायव्हेट वेअरहाऊस, पब्लिक वेअरहाऊस आणि बॉन्डेड वेअरहाऊस. प्रायव्हेट वेअरहाऊस जे आहेत ते ऑपरेटेड बाय बिग बिझनेस कन्सर्न्स ऑर होलसेलर्स फॉर द स्टोरेज ऑफ दिअर ओन स्टॉक. स्टॉकिस्ट किंवा होलसेलर्स असतात, त्यांना स्वतःचा जो माल आहे तो स्टोअर करण्यासाठी प्रायव्हेट वेअरहाऊसेस सुरू केले आहेत. त्यानंतर पब्लिक वेअरहाऊसेस ऑपरेटेड बाय बिझनेस फर्म्स विच प्रोव्हाइड स्टोरेज फॅसिलिटीज टू द जनरल पब्लिक फॉर सर्टन चार्जेस. यामध्ये जनरल सगळ्या लोकांसाठी हे वेअरहाऊस असतात, त्यामध्ये ते आपला माल स्टोअर करू शकतात. त्या बदल्यात काही त्यांना चार्जेस म्हणजे भाडं द्यावं लागतं. त्यानंतर बॉन्डेड वेअरहाऊस, दे आर लायसन्स टू ॲक्सेप्ट इम्पोर्टेड गुड्स फॉर स्टोरेज अंटिल द पेमेंट ऑफ कस्टम ड्युटीज आर मेड. दे आर सिच्युएटेड ॲट पोर्ट्स, म्हणजे जिथं बंदर आहे, जिथं माल दुसऱ्या देशातनं आपल्या देशामध्ये येतो आहे तिथं हे सिच्युएट असतात. बाहेरच्या देशातल्या जो वस्तू आहेत त्याच्यावर निर्यात शुल्क, कस्टम ड्युटी आकारल्यानंतर तो माल पुढं पाठवला जातो. तो माल तोपर्यंत वेअरहाऊसमध्ये, बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये स्टोअर केला जातो. त्यानंतर बँकिंग. बँकिंग म्हणजे काय आहे तर फायनान्स. प्रॉब्लेम ऑफ फायनान्स जो आहे तो आपला बँकमुळं रिमूव्ह झाला. फायनान्स और कॅपिटल इज द लाईफ ब्लड ऑफ एनी बिझनेस. द लार्ज अमाऊंट ऑफ मनी इज रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन अँड मार्केटिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. Thus, the finance can be raised from own resources, commercial banks, shares, debentures, financial institutions and ट्रेड क्रेडिटर्स. कुठलाही बिझनेस करण्यासाठी, प्रोडक्शन करण्यासाठी किंवा मार्केटिंग करण्यासाठी लार्ज अमाऊंट ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस आपल्याला प्रोड्यूस करावं लागतात. त्यासाठी फायनान्स खूप मोठा लागतो. मग काही वेळा तो आपण ओन रिसोर्सेस किंवा कमर्शियल बँक्स आहेत वेगवेगळ्या स्वरूपाच्या, त्यांच्याकडनं शेअर घेऊ शकतो. शेअर्स आणि डिबेंचर्समधनं घेऊ शकतो. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत वेगवेगळे, त्यांच्याकडनं घेऊ शकतो. त्यानंतर बँकिंग आपल्याला काही फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. ते कोणत्या आहेत तर इट प्रोव्हाइड्स लोन्स अँड ॲडव्हान्सेस फॉर पर्चेस ऑफ रॉ मटेरियल अँड मशिनरी. आपल्याला लोन मिळतं, ॲडव्हान्स मिळतात रॉ मटेरियल आणि मशिनरी परचेस करण्यासाठी. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीज. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी बँक प्रोव्हाइड करते. It allows the facilities of discounting of bills and also it gives facility of foreign exchange. So the problem of finance is solved by banking. Then fourth point in aids to trade is insurance.
Insurance removes the hindrance of risk or problem of risk. एनी बिझनेस ॲक्टिव्हिटी इंटेल्स व्हेरियस टाईप्स ऑफ रिस्क. कुठलाही बिझनेस करताना वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क असतात. फॉर एक्झाम्पल फायर, ॲक्सिडंट्स, थेफ्ट, स्टॉर्म, फ्लड्स, अर्थक्वेक, प्राइस रिडक्शन, चेंजेस इन डिमांड अँड सप्लाय कंडिशन अँड समटाईम्स डिसऑनेस्टी ऑफ एम्प्लॉईज, स्ट्राईक्स, लॉकआउट्स अँड प्लिफरेज. ह्या ज्या सगळ्या प्रकारच्या रिस्क कुठलाही बिझनेस करत असताना असतात त्या आपल्याला इन्शुरन्सने सॉल्व केल्या. All the above mentioned risks are covered by insurance companies provided the necessary insurance has been done and premiums have been regularly paid. ज्यावेळेस आपण प्रीमियम पेड करतो आणि प्रीमियम पेड केल्यानंतर यापैकी कुठल्याही कारणाने आपलं काही नुकसान झालं तर ती इन्शुरन्स कंपनी आपल्याला त्याची भरपाई देत असते. त्यामुळं आपल्याला बिझनेस किंवा ट्रेड करणं सोपं गेलं. An insurance company perform useful service by compensating the traders for the losses due to fire, theft, flood and other natural calamities. आग लागली, चोरी झाली किंवा पूर किंवा बाकीच्या काही नैसर्गिक आपत्तीमुळे जर काही नुकसान झालं तर त्यावर सुद्धा आपल्याला इन्शुरन्स कंपनी भरपाई देत असते. त्यानंतर पुढचा एड्स टू ट्रेड आहे पॅकेजिंग. पॅकेजिंग रिमूव्ज द प्रॉब्लेम ऑफ स्पॉयलेज or risk of spoilage. Packing refers to the wrapping, crating, filling and compression etc. of goods, whereas the packaging is concerned with the creation and designing of proper package for different products. पॅकेजिंगमुळं काय होतं आहे तर स्पॉयलेजचा प्रॉब्लेम दूर झाला. त्यामध्ये क्रेटिंग, फिलिंग, कॉम्प्रेशन यासारख्या ॲक्टिव्हिटी येतात. म्हणून आपण जिथं गुड पॅक केला आहे तिथपासनं ते कस्टमरच्या हातापर्यंत पडेपर्यंत त्याचं स्पॉयलेज होत नाही. त्यानंतर प्रॉपर पॅकिंग इसेन्शियल आहे. 1945चा जो कॉस्मेटिक ॲक्ट, ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे त्यानुसार आपल्याला ते कंपल्सरी आहे फार्मास्युटिकलच्या बाबतीत. त्यानंतर इट हेल्प्स इन आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉडक्ट. प्रॉपर पॅकिंगमुळं आपल्याला कुठल्या कंपनीचा प्रॉडक्ट आहे ते समजतं. प्रॉपर पॅकेजिंग अल्सो अवॉइड्स डिटेरिओरेशन ऑफ प्रॉडक्टचं डिटेरिओरेशन होत नाही सनलाईटमुळं, एअरमुळं. त्यानंतर इट अल्सो इन्शुअर द सप्लाय ऑफ प्रॉडक्ट्स ऑफ राईट क्वांटिटी, राईट क्वालिटी अँड वेट टू द कंझ्युमर. पॅकिंगमुळं काय होतं तर आपल्याला जो माल मिळतो, जी वस्तू मिळते तिचं वजन, तिची क्वालिटी किंवा त्यात असणाऱ्या क्वांटिटी यामध्ये काही तफावत होत नाही. पुढचा एड्स टू ट्रेड शेवटचा आहे ॲडव्हर्टायझिंग आणि पब्लिसिटी. ॲडव्हर्टायझिंग आणि पब्लिसिटी removes the problem of knowledge or information gap about the availability and uses of goods between traders and consumers. ॲडव्हर्टायझिंगमुळं काय झालं तर जो प्रॉब्लेम होता नॉलेजचा आणि यूज ऑफ प्रॉडक्ट, कसा वापरायचा प्रॉडक्ट, तो आपल्याला जो प्रॉब्लेम होता ट्रेडर्समध्ये आणि कंझ्युमर्समध्ये तो कमी करण्याचं काम ॲडव्हर्टायझिंगने केलं. जाहिरातींमुळं आपल्याला कुठला प्रॉडक्ट कशावर वापरायचा आहे किंवा त्याचा उपयोग काय आहे हे त्यामध्ये दाखवलेलं असतं. त्यामुळं आपण तो प्रॉडक्टविषयी जास्त माहिती ट्रेडर्सला विचारत नाही किंवा त्यांनाही आपल्याला जास्त एक्सप्लेन करावं लागत नाही. हा फायदा झाला. म्हणून नॉलेज आणि इन्फॉर्मेशनचा जो प्रॉब्लेम होता तो ॲडव्हर्टायझिंगने सॉल्व केला. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲडव्हर्टायझिंग इज टू क्रिएट डिमांड अँड टू इन्क्रीज द सेल. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर त्याची मागणी वाढवणे आणि आपला विक्री वाढवणे हे ॲडव्हर्टायझिंगचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. मग व्हेरियस मेथड्स आहेत ॲडव्हर्टायझमेंटसाठी. त्यामध्ये टेलिव्हिजन आहे, न्यूजपेपर आहे, इंटरनेट आहे, रेडिओ आहे, मॅगझिन्स आहेत, वॉल पोस्टर्स आहेत, पॅम्पलेट्स आहेत, फ्री सॅम्पल्स आणि ट्रेड फेअर्स, एक्झिबिशन्स, विंडो डिस्प्ले ह्या पण मेथड्सने आपण ॲडव्हर्टायझिंग करू शकतो. Majority of pharmaceutical products are ethical products and their direct advertisement is prohibited according to the Drugs and Magic Remedies Act. मेजॉरिटी जे इथिकल प्रॉडक्ट आहेत त्यांची आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट करणं कायद्याने करता येत नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागतं तर जे होम रेमेडीज आहेत किंवा ओव्हर दी काउंटर प्रॉडक्ट आहेत त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट मात्र आपण करू शकतो. उदाहरणार्थ पेन किलर्स असतील, इनहेलर्स असतील, आयोडेक्स असेल, अँटीसेप्टिक क्रीम्स असतील यांची आपण ॲडव्हर्टाइजमेंट करू शकतो.